राज्यात सध्या महायुती सरकारने वेगवेगळ्या घटकांसाठी योजना आणल्या। योजनेच्या लाभासाठी 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। सहाय्यकाचे किमान वय 21 वर्ष ते कमाल वय 50 वर्ष असावे। राज्यात सध्या महायुती सरकारने वेगवेगळ्या घटकांसाठी योजना आणल्या। त्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरू केली आहे। त्यासाठीही अर्ज मागवण्यात येत आहे। राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास 11 जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। आता शासनाने नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करत या योजनेच्या प्रक्रियेला सुधारित निकष जाहीर केले आहेत। त्यामुळे अर्जदारांना सुधारित निकषानुसार ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहे। विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावे लागणार आहे। योजनेच्या लाभासाठी 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले 2.50 लाखांपर्यंत उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल। जास्त अर्ज आले तर पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल। कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल। प्रत्येक जिल्ह्याकरिता कमाल 1000 पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येत असून सदर कोट्याच्या कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी 30,000च्या कमाल मर्यादेत प्रवास भत्ता देण्याचे सरकारचे नियोजन आहे। 75 वर्षांवरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय जर 60 वर्षांपेक्षा कमी असेल तरीही जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल। सहाय्यकाचे किमान वय 21 वर्ष ते कमाल वय 50 वर्ष असावे। एखादा सहाय्यक प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत। सहाय्यकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे।